गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 153 उर्वरित भाग। इकडे बाईसाने सर्वज्ञांना चंदन लावले, पूजा केली, धूप आरती मंगळ आरती केली। सर्वज्ञांनी एक वस्त्र मल्ल नेसतात तसे नेसले व एक वस्त्र अंगावर घेतले। अंगावर घेतलेल्या वस्त्राचे दोन्ही टोक मागे लोंबकळत होते। मग सर्वज्ञ वस्त्रीत शेतपावली करू लागले। भक्तजन श्रीचरणापासून तर श्री मुकुटापर्यंत श्रीमूर्ती बघत होते। ती श्रीमूर्ती साहजिकच अति सुंदर दिसत होती। असा नयन मनोहर सोहळा सर्वज्ञांनी भक्तजनांना थोडा वेळ बघू दिला। मग सर्व वस्त्र बदलले आणि आसनावर बसले। तेवढ्यात बाहेरून महादायसा आली। सर्वज्ञांनी सांगितले, वानऱ्या म्हातारी एका थोर अशा मंगल सोहळ्याला चुकली हो। तेव्हा महादायसाने विचारले, कोणत्या मंगल सोहळ्याला चुकले जी? तो सोहळा मला दाखवावा म्हणून सर्वज्ञांचे श्रीचरण धरले। सर्वज्ञांनी पुन्हा रेशमी काठ असलेले तलम सपूर वस्त्र मागविले। भट्टोबास म्हणू लागले, सर्वज्ञांनी आता पुन्हा नवीन सोहळा जरी दाखवला तरी मागच्या सोहळ्यासारखाच थोडाच होणार आहे। तेव्हा सर्वज्ञांनी मागापेक्षाही सुंदर सोहळा करून दाखवण्यासाठी चांगल्या प्रकाराने ती वस्त्रे पुन्हा परिधान केली व शेतपावली करू लागले। भक्तजन श्रीचरणापासून तर श्रीमुकुटा पावेतो श्रीमूर्ती पाहतच होते। सर्वज्ञांचा मनोधर्म असल्यामुळे पूर्वीपेक्षा विशेष असा सुंदर सोहळा महादायसासह सर्व भक्तजनांना पाहायला मिळाला। थोड्या वेळाने सर्वज्ञांनी हे वस्त्र टाकून दुसरी वस्त्रे परिधान केली व आसनावर बसले। मग तो मंगल सोहळा महादायसा नेहमीच आठवीत होती। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।